ही आहे काशी, मोक्षभूमी, जिथे जीवन संपते आणि पुनर्जन्माची वाट पाहिली जाते। जीवन आणि मृत्यू या दोघांच्या सीमारेषेवर उभा असलेला एक गूढ पंथ अघोरी हा वाराणसीतील मणिकर्णिका घाट। इथेच अघोरी साधूंचा निवास असतो। मृतदेहाची पूजा करणारे, जगाच्या पलीकडे गेलेले आणि रहस्यांनी भरलेले अघोरी साधू हा कुठल्याच सामान्य साधूसारखा नसतो। स्वतःला चितेतील राख लावतात आणि मृतदेहांवर साधना करतात। त्यांचा विश्वास आहे की जीवन आणि मृत्यू यात काहीच फरक नाही। अघोरी साधू हे तंत्रविद्येचे अनभिषिक्त सम्राट आहे। भयावर मात करून मोक्षाच्या शोधात असलेले तपस्वी, पण त्यांच्या साधनेचे गूढ काय? का म्हणतात त्यांना जगातील सर्वात शक्तिशाली आणि भयानक साधू? या व्हिडिओतून जाणून घेऊया अघोरी साधूंचे रहस्य। तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण आम्ही तुमच्या समोर आणतो अशा अपरिचित आणि इंटरेस्टिंग कहाण्या ज्या सत्य घटनेवर आधारित असतात। नमस्कार, मी कैलास, तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र। अघोरींचा इतिहास शंकराचार्यांच्या आधीचा आणि तंत्रविद्येशी निगडीत आहे। मानले जाते की अघोरींचे गुरु बाबा किनाराम यांनी हा पंथ स्थापन केला। त्यांनी मृत्यूच्या भयावर मात करून जीवन आणि मृत्यू यांच्यातील सीमारेषा पुसून टाकल्या। अघोरी साधूंचं जगणं हे आपल्या कल्पनांच्या पलीकडचं आहे। त्यांचा विश्वास आहे की जीवन आणि मृत्यू यात काहीच फरक नाही। अघोरी साधू हे तंत्रविद्येचे अनभिषिक्त सम्राट आहे। ते आपल्या मंत्रांनी मृत आत्म्याला बोलावतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात, अशी समजूत आहे। अघोरी साधू हे मृतदेहांवर तांत्रिक विधी करतात, त्यांना पूजतात, कारण त्यांच्यासाठी मृत्यू हे अंतिम सत्य नाही। स्मशान फक्त ही जळणाऱ्या चितांची जागा नाही, त्यांच्यासाठी ती एक साधनेची प्रयोगशाळा आहे। स्मशानातले राख हेच त्यांचं वस्त्र, कारण ते या जगाच्या मोहापासून मुक्त झाले आहे असे म्हणतात। त्यांच्या साधनेत मृतदेह, हाडं, कवटी, अग्नी यांना विशेष स्थान दिलं जातं आणि स्मशानभूमी हीच त्यांची ध्यानभूमी। त्यांचे मुख्य ध्येय म्हणजे अघोर तत्व, जे शिवाच्या परिशक्तीशी जोडले आहे। ते महाकाली आणि शिवाच्या कालभैरव रूपाचे साधक आहेत। लंडनमधील स्कूल ऑफ आफ्रिकन अँड ओरिएंटल स्टडीजमध्ये संस्कृत शिकवणारे जेम्स मलिन सांगतात, आध्यात्मिक ज्ञान मिळवायचं असेल तर शुद्धतेच्या नियमांच्या पलीकडे जावे लागेल, असा अघोरी दर्शनाचा सिद्धांत सांगतो। मलिन स्वतः एक महंत आणि गुरु आहेत, मात्र त्यांच्या पंथात अघोरी संप्रदायातील प्रक्रिया वर्ज्य आहेत। मलिन्स अनेक अघोरी साधूंशी बोलले आहेत। त्यावरून ते सांगतात की सामान्यपणे ज्या गोष्टीची घृणा वाटते त्याचा सामना करून ती घृणा नष्ट करणे हे अघोरी साधूंचा सिद्धांत आहे। त्यांचा मार्ग मृतदेहांचे मांस, स्वतःचे मलभक्षण करण्यासारख्या विचित्र प्रक्रियामधून जातो। मात्र इतरांनी वर्जित केलेल्या गोष्टींचे ते भक्षण करून परमचेतना प्राप्त करतात असे म्हटले जाते। याचा अर्थ असा नाही की ते फक्त विकृत कृत्य करतात। त्यांच्या मते मोहाच्या मर्यादा ओलांडण्यासाठी हे सर्व आवश्यक आहे। त्यांची कुख्यात साधना म्हणजे शव साधना। या साधने व्यतिरिक्त अनेक गुप्त विधी पण आहेत। अघोरी साधू बनणे सोपे नाही। या मार्गावर चालणाऱ्यांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक परीक्षा द्यावी लागते। ते प्रत्येक वस्तूला ईश्वराचा अंश मानतात आणि कोणत्याच गोष्टीला नाकारत नाही। त्यामुळे ते प्राणी आणि मानवाच्या मांसात देखील भेद करत नाही। असे म्हटले जाते की अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे मांस खातात, चितेतील राख शरीराला चोळतात आणि त्यांची शव साधना ही रात्री 12 नंतर मृतदेहांजवळ बसून केली जाते। अघोरी साधूंचा उगम काशीत झाला अशी मान्यता आहे। त्यांची परंपरा 1000 वर्षांहून अधिक जुनी आहे। अंधार, भस्म, मरण आणि मोक्ष या सर्वांचा संगम म्हणजे अघोरी साधूंचे जीवन। हे साधू त्यांच्या कुटुंबियांशी कुठल्याच प्रकारचा संपर्क ठेवत नाही। अघोरी अ बायोग्राफिकल या पुस्तकाचे लेखक मनोज ठक्कर म्हणतात की अघोरी साधूंची कुठल्याच प्रकारची मागणी किंवा अपेक्षा नसते। ते गांजा ओढतात, मात्र नशेत सुद्धा त्यांना स्वतःविषयी जाण असते। कुंभमेळ्यात आलेले बहुतांश अघोरी साधू हे स्वयंघोषित असतात। त्यांनी कुठल्याच प्रकारची दीक्षा घेतलेली नसते। अघोरी रीतीचे योग्य पद्धतीने पालन करणारे खूपच कमी साधू असल्याचे मलिन्सन आणि ठक्कर दोघेही सांगतात। हा अघोरी संप्रदाय अजूनही बऱ्याच ठिकाणी अस्तित्वात आहे। वाराणसी, हिमालय, नेपाळ आणि काठमांडूंच्या काही भागात देखील ते आढळतात। वाराणसीतील मणिकर्णिका घाट हा अघोरी साधूंसाठी प्रसिद्ध मानला जातो। या साधूंचा अंतिम उद्देश काय आहे? त्यांना अलौकिक शक्ती हवी आहे का, की ते अमरत्वाच्या शोधात आहे? काही साधू म्हणतात की त्यांना मोक्ष मिळतो, काही म्हणतात की ते अमर होतात, पण काही जण तर कधीच परत येत नाही। प्रेत भक्षण करणाऱ्या साधूंच्या गोष्टी कितपत सत्य आहेत
याबाबत अजूनही चर्चा आहे। काही जण त्यांना महायोगी म्हणतात तर काही विकृत साधू समजतात। या संप्रदायाबद्दल अनेक मतभेद आहे। अजूनही त्यांचे बरेचसे रहस्य उलगडले नाही। जगासाठी मृत्यू हा अंत आहे, पण अघोरी साधूंच्या मते हा शरीर बदलण्याचा एक टप्पा आहे। त्यांच्या मते मृत्यू ही समाप्ती नव्हे तर आत्म्याच्या मुक्तीचा आरंभ आहे। मृत्यूच्या पलीकडे काय आहे याचं उत्तर आपल्याला कधीच मिळणार नाही, पण अघोरी साधू कदाचित त्याचा शोध घेत आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा।